हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. आपण हे बघू शकता तुम्ही, आहे आपलं कॅन्टीन आहे. ही आपली आता सकाळची तयारी चालू आहे. आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे. तुम्ही शकता आपण बेसनचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. याच प्रकारे जे मागचे सगळे डेट कापून घ्यायचे आहेत आणि याला एकदम बारीक फाईनली चॉप करायचा आहे. एकदम बारीक फाईनली चॉप. काम आहे आपल्याला आज आमच्या कोळ्यात आपलं तुम्ही बघू शकता की असे आपण कोथिंबीर आता कापून घेतलेले आहे बारीकमध्ये. त्याला आपलं बघू शकता की आपण आता गॅसवर काढे ठेवलेले आहेत. आपण कोथिंबीर वडी करत आहे. आपली सगळी कटिंग झालेली आहे इथे आणि आपण हे बेसनचं हे करून घेतलेलं आहे बॅटर तयार. त्याला करूया आता कोथिंबीर वडी. ठेवलेला आहे जरा गरम करायला केलेली. त्यानंतर जरा उकळून आपल्याला हळद मीठ ते सगळं टाकून त्याच्यावर आपण बॅटर टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आता पुढची रेसिपी पेस्ट टाकायची आहे. तुम्ही बघू शकता आपण टाकत आहे. त्यानंतर आपल्याला मिरची पेस्ट टाकायची आहे. तुम्ही बघू शकता आपण टाकलेली आहे. जरा कोथिंबीर वडी झणझणीत पाहिजे. ट्रेला जरा खाली तेल लावून घेऊया. पुढची तयारी आपण करून घेऊया. बघा या पद्धतीने आपण तेल लावत आहे. ते बघू शकता त्याला उकळे आलेले आहे मस्तपैकी. आता आपण याच्यात बेसनचा तयार केलेला बॅटर टाकणार आहे. तुम्ही लक्ष देऊन बघा नीट. बॅटर टाकत आहे बघा. बघू शकता तुम्ही टाकलेला आहे. त्याला मस्तपैकी शिजवायचं आहे. बॅटर तयार झालेला आणि आपल्याला हे ट्रेमध्ये आता काढायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपण ट्रेमध्ये काढत आहे. खाली तेल लावून घ्यायचं पहिलं. बघू शकता आता आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. सीट झालेली आहे पूर्ण मस्त. त्याला जरा हे कोथिंबीर वडी आता ट्रेमध्ये लावून झालेले आहे. त्याला जरा 5 मिनटं आपण एक 10-15 मिनटं थांबवून त्याला आपल्याला फ्राय करायचे आहे मस्तपैकी कट करून. ह्या प्रकारे आपली कोथिंबीर वडी आता कट करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण याला तेलात फ्राय करायचं आहे मस्त कुरकुरीत. तुम्ही बघू शकता आपण आता कोथिंबीर वडी टाकलेली आहे तळायला. याला मस्तपैकी गरम तेलात टाकायचं आणि आपण आता तळून घेत आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी.